आज माननीय अजितदादा यांचा 67वा वाढदिवस होता, परंतु काळानं त्यांच्यावर झडप आणल्यामुळं त्यांच्या मृत्यूनंतर आज त्यांची पहिली जयंतीचा कार्यक्रम सर्व महाराष्ट्रात साजरा होत आहे। अमरावतीमध्ये सुद्धा आपण जवळपास 7 दिवस जयंतीनिमित्त कार्यक्रम घेतलेले आहे। आज हा एक या प्रभागामध्ये रक्तदानाचा मोठा कार्यक्रम सुरुवात झालेला आहे आणि 7 दिवस वृक्षारोपण असतील, गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार असतील, रेशन कार्ड वाटप असतील, बसच्या रजिस्ट्रेशन असतील, असे विविध कार्यक्रम 7 दिवस अजितदादाच्या जयंतीनिमित्त आम्ही घेणार आहोत। परंतु ही जयंती म्हणजे एक दादाला श्रद्धांजली होणार आहे आणि त्यांनी जे विकासाचं स्वप्न पाहिलं होतं ते विकासाचं स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांचा आज जन्मदिवस आहे आणि ते आता इथे उपस्थित आहेत, कृपया त्यांनी मंचकावर यावं। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांचा आज जन्मदिवस आहे, परंतु मागच्या वर्षी आम्ही त्यांचा जन्मदिवस अतिशय उत्साहात साजरा केला आणि यावर्षी त्यांची जयंती करण्याची आम्हाला पाळी आली आहे। परंतु अजितदादाचं जे या महाराष्ट्र राज्यासाठी काम आहे ते खऱ्या अर्थानं लोकनेते होते, खऱ्या अर्थानं लोकसेवा करणारे नेते होते। या राज्यासाठी अनेक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांनी विकास केला आहे आणि जनतेला समोर नेण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला आहे, म्हणून त्यांची जयंती आज राज्यभर साजरी होते आहे। राज्यातून वरून शासन स्तरावरून आदेश निघाला आहे की संपूर्ण राज्यभर प्रत्येक प्रतिष्ठान, प्रत्येक ऑफिस, प्रत्येक शाळा या ठिकाणी त्यांचा जयंती साजरी करावी। त्याच धर्तीवर आम्ही आज अमरावती शहरामध्ये अतिशय उत्साहात दादांची जयंती साजरी करतो आहे। दादा गेले जरी असले तरी दादा आमच्या स्मरणात कायम आहेत। दादांनी जो विकास केला आहे तो विकास सगळ्यांच्या स्मरणात आहे, म्हणून दादा कधीही या भूमीवरून जाऊ शकत नाही। दादा अजरामर राहतील, दादा अमर राहतील, याच्यात कुठलीही शंका नाही। आज या ठिकाणी आम्ही रक्तदान करून दादांचं या ठिकाणी जयंती साजरी करतो आहे। या जयंतीच्या निमित्तानं अनेक लोकांनी प्रचंड उत्साहानं दादांच्या या जयंतीच्या निमित्तानं चांगल्या प्रमाणात रक्तदान इथे केलं आहे। आज आमच्या अमरावती शहरात कंटिन्यू सकाळी 6 वाजतापासून पाऊस सुरू आहे, परंतु लोकांची प्रचंड गर्दी या परिसरामध्ये आमच्या रक्तदानासाठी आहे। हे खऱ्या अर्थानं दादा लोक अभिमुख होते, दादांचं कार्य खऱ्या अर्थानं लोकसेवेसाठी होतं, ते सिद्ध होते। मी दादांना जयंतीनिमित्त अभिवादन करतो आणि दादांच्या ज्या काही प्रेरणा आम्हाला मिळाल्या आहे त्या धर्तीवरती, या राज्यात, या शहरात, या गावात, या नगरात जे सेवा करता येईल ते सेवा करण्यासाठी आम्ही निश्चितपणे कार्य करू, एवढंच बोलतो।